शहाणा झालेला राजपुत्र. एक होता राजा, त्याला एक मुलगा होता. एकुलता एक मुलगा म्हणून राजा राणी त्याला जीव की प्राण करीत, परंतु लाडामुळे तो बिघडला. राजा मनात म्हणाला, याला घालून घ्यावे, टक्के तोंडपे खाऊन शहाणा होऊन घरी येईल. राजाने राणीला हा विचार सांगितला. आज ना उद्या सुधरेल तो, नका घालवू त्याला दूर. ती रडत म्हणाली, तुम्हा बायकांना कळत नाही. आज त्याला हाकलून देणे तुला कठोरपणाचे वाटले तरी तेच हिताचे आहे. तो म्हणाला. राणी काय करणार, काय बोलणार. रात्रभर तिला झोप आली नाही. सकाळी राजा मुलाला म्हणाला, राज्यातून चालता हो, आपण आता शहाणे झालोत असे वाटेल तेव्हा घरी ये, तुमची आज्ञा प्राण. असे म्हणून पिताच्या पायी पडून तो आईचा निरोप घ्यायला गेला. तो आईच्या पाया पडला. आईने त्याला पोटाशी धरले. हे घे 4 लाडू, भूक ताणीचे लाडू. ती म्हणाली. आईचा आशीर्वाद घेऊन ते लाडू घेऊन धनुष्यबाणनी तलवार घेऊन तो निघाला. पायी जात होता. दिवस गेला, रात्र गेली, चालत गेला. थकल्यावर दगडाची उशी करून वाडाखाली झोपे. पुन्हा उठेनी चालू लागे. त्याला भूक लागली. त्या लाडूची त्याला आठवण झाली. एका झरा खडखड वाहत होता. हातपाय धुवून तेथे बसला. त्याने एक लाडू फोडला. तो आतून एक रत्न निघाला. त्याला आनंद झाला. आईला किती चिंता ते मनात येऊन त्याचे डोळे भरून आले. लाडू खाऊन पाणी पिऊन तो पुढे निघाला. त्याला एक हिरणी दिसली. तिच्या भोवती तिचे पाडसे खेळत होती. राजपुत्राने धनुष्याला बाण लावला. तो त्या हिरणीला मारणार होता, परंतु त्याला स्वतःची आई आठवली. माझी आई मला, तशी ही हिरणी या पडसांना. त्याचे हृदय द्रावले. त्याने बाण परत भातात ठेवला. तो पुढे निघाला. काही अंतर चालून गेल्यावर मागून कुणीतरी माणूस येत आहे असे त्याला वाटले. एक स्त्री येत होती. साधी बोळी निष्पाप दिसत होती. तो थांबला. ती स्त्री जवळ आली. कोण तुम्ही? कुठल्या? या रानावनातून एकट्या कुठे जाता? मी तुझी बहीण होऊ इच्छिते, मला नाही म्हणू नकोस. ती म्हणाली. ये माझ्या बरोबर. भावाला बहीण झाली. तो म्हणाला. हे जात होती. दोघांना भूक लागली. एका खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या काठी दोघं बसले. त्याने एक लाडू फोडला. त्यातून पुन्हा एक रत्न निघाले. अर्धा लाडू दोघांनी खाल्ला. तितक्यात केविलवाना शब्द कानी आला. एका सापाने बेडकाला तोंडात धरले होते. बेडूक वाचवावा तर सापाची भूक कशी शमवायची. राजपुत्राने जवळच्या तलवारीने मांडीचे मांस कापून सापाकडे फेकले. तो लाल तुकडा पाहून बेडकाला सोडून साप तिकडे धावला. बेडूक टुनटुन उड्या मारीत गेला. सापाची भूक शमली. बेडकाचेही प्राण वाचले. भावाची रक्तबंबाळ झालेली मांडी पाहून बहिणीचे डोळे भरून आले. ती पटकन कुठेतरी गेली आणि पाला घेऊन आली. तिने त्या पाल्याचा सोडामोडा करून तो पाला आपला पदर फाडून जखमेवर बांधला. दोघे पुढे जाऊ लागली. तो पाठीमागून कोणी येत आहे असे त्यांना वाटले. दोघे थांबली. एक तरुण येत होता. कोण रे तू? कुठला? रानावर एकटा का? राजपुत्राने विचारले. मला तुमचा भाऊ होऊ दे. तो म्हणाला. ठीक, हरकत नाही. राजपुत्र म्हणाला. तिघे चालू लागली. तो आणखी एक तरुण धावत आला. तू रे कोण? राजपुत्राने विचारले. मला तुमचा भाऊ होऊ दे. नाही म्हणू नका. तोही म्हणाला. राजपुत्राने त्यालाही आपल्या बरोबर घेतले. ती चौघे जात होती. सर्वांना भुका लागल्या. 2 लाडू शिल्लक होती. एका सरोवराच्या काठी चौघे बसले. राजपुत्राने दोन्ही लाडू फोडले. त्यातूनही 2 रत्ने बाहेर निघाली. अर्धा लाडू सर्वांनी खाल्ला. सर्वांना ढेकर निघाली. आईच्या हातचा लाडू त्याने नाही तृप्ती व्हायची तर कशाने? जवळच एक शहर दिसत होते. प्रसादाचे मंदिराचे कळस दिसत होते. राजपुत्र 2 भावांना म्हणाला. त्या राजधानीत जा. ही रत्ने विकून एक राजवाडा खरेदी करा. तेथे नौकर चाकर ठेवा आणि हत्ती घोडे विकत घ्या. घोडेसवार तयार करा. मला सन्मानाने मिरवत नेण्यासाठी या. दोघे भाऊ त्या नगरीत गेले. 2 रत्ने त्यांनी विकली. त्यांचे 10 लाख रुपये मिळाले. दुसरी 2 विकावी लागली नाहीत. त्यांनी राजवाडा खरेदी केला. नौकर चाकर ठेवले. राजवाडा शृंगारला गेला. ठाई ठाई गालीचे होते. ठाई ठाई आसने, फुलाचे गुच्छ होते. पडदे सोडलेले होते. चांदी सोन्याची भांडी होती. त्या दोघा भावांनी घोडेस्वार तैनातीस ठेवले आणि हत्ती सजविला. त्याच्यावर अंबारी ठेवण्यात आली. राजपुत्राला आणायला घोडेस्वारासह त्या हत्तीसह ते दोघे भाऊ गेले. आली सारी मंडळी वनात. राजपुत्र अंबारीत बसला. बहीण एका पालखीत बसली. 2 भाऊ 2 उमघ्या घोड्यावर बसले. मिरवणूक निघाली. शहरात आली. दुतर्फा लोक बघत होते. घरातून गच्चीतून लोक बघत होते. राजपुत्र राजवाड्यात उतरला. तेथील जीवन सुरू झाले. राजाच्या कानावर वार्ता गेली. राजाचा एक फुशमुर्गा होता. राजाने त्याला विचारले. कोण आला आहे राजपुत्र? मी बातमी काढून आणतो. तो म्हणाला. खुशमस्क्याराला राजपुत्राकडे गेला. पहारेकरांनी त्याला हटकले. तो म्हणाला. मी येथील राजाची करमणूक करणार.
तुमच्या राजपुत्राची करमणूक करायला आलो आहोत. नोकराने राजपुत्राला जाऊन विचारले. पाठवा त्याला. राजपुत्र म्हणाला. खुशमस्कराला आला. राजपुत्राचे तो करमणूक करू लागला. तो तेथील हास्य विनोद ऐकून त्याची बहीणही आली. थोड्या वेळाने खुशमस्कराला जायला निघाला. येत जा, राजपुत्र म्हणाला. राजाने येऊ दिले तर. तो म्हणाला. खुशमस्करा राजाकडे गेला व म्हणाला, राजा, त्या राजपुत्राची बहीण फार सुंदर आहे. ती तुम्हाला शोभेल. तुम्ही तिच्यासाठी मागणी करा. ठीक आहे, राजा म्हणाला. दुसऱ्या दिवशी राजाने राजपुत्राला बोलवणे धरले. राजपुत्र आला, आसनावर बसला. कुशल प्रश्न झाल्यावर राजा म्हणाला, तुमची पत्नी फार लावण्यवती आहे असे ऐकतो. ती माझी बहीण. ती माझी राणी होऊ दे. मी तिला विचारेन. कळवा मला काय ते. राजपुत्र माघारी आला. त्याने बहिणीला सारी हकीकत सांगितली. ती म्हणाली, राजाला सांग, मी व्रती आहे. मी कोणाची राणी होऊ शकत नाही. राजपुत्राने राजाला त्याप्रमाणे सांगितले. नी तो परत आला. राजा विचार करू लागला. तितक्यात तो खुसमस्क्या आला. काय उपाय राजाने विचारले. त्याला म्हणावे, तुझी बहीण तरी दे, नाही तर रात्री पायी 40 कोस चालत जा व त्या अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले घेऊन उजेडात हजर हो, नाही तर डोके उडवण्यात येईल. राजपुत्राला निरोप कळवण्यात आला. तो रडत बसला. बहीण येऊन म्हणाली, दादा का रडतोस. त्याने तो वृत्तांत सांगितला. ती म्हणाली, गावाबाहेर जाऊन 2 कोसावर बसून राहा, चिंता करू नकोस. राजपुत्र पायी निघाला व जाऊन बसला. बहीण घरातून बाहेर पडली व शहराबाहेर पडल्यावर ती हरिणी बनली. वाऱ्याप्रमाणे ती पळत सुटली. अंधाऱ्या दरीतील पांढरी फुले तिने तोडली. ती फुले दातात धरून सूर्योदयाच्या आत ती आली. पुन्हा बहीण म्हणून राजपुत्राजवळ ती फुले देऊन ती म्हणाली, जा, राजालाही नेऊन दे. राजपुत्राने ताऱ्याप्रमाणे चमकणारी फुले राजाला नेऊन दिली. निरोप घेऊन तो परत घरी आला. राजा खुसमस्कराला म्हणाला, आता कोणता उपाय. त्याला सांग की बहीण तरी दे किंवा मागील राणीची समुद्रात पडलेली नथ आणून दे, नाही तर डोके उडवेन. खुसमस्कराने सुचवले. राजपुत्राला ती गोष्ट कळवण्यात आली. राजपुत्र रडत बसला. एक भाऊ येऊन म्हणाला, दादा का रडतोस. राजपुत्राने वृत्तांत नेवी दिला. रडू नकोस दादा, शहराबाहेर जाऊन बस, चिंता करू नकोस. राजपुत्र शहराबाहेर जाऊन बसला. तो भाऊही बाहेर गेला आणि तो बेडूक बनला. डराव करून त्याने बेंडकांना हाका मारल्या. लाखो बेडूक जमा झाले. तो त्यांना म्हणाला, त्या राजपुत्राने माझा प्राण वाचविला आहे. आपण त्याच्यासाठी काही करूया. आपण समुद्रात रात्रभर पुन्हा उड्या मारू. मिळतील ते मोती तोंडात धरून आणू. राजाच्या अंगणात ढीग घालू. साऱ्या बेडकांनी ऐकले आणि त्याप्रमाणे त्यांनी केले. राजाच्या दरात झरझरणाऱ्या मोत्याचे ढीग पडले. भाऊ राजपुत्राकडे येऊन म्हणाला, राजा, अंगणातील मोत्यापैकी राणीच्या नथीचे मोती निवडून घ्यायला सांग. लाटांनी नथ मोडली. मोती अलग झाले. घ्या म्हणावे ओळखून. राजपुत्र राजाला तसे सांगून आपल्या राजवाड्यात परत आला. राजाने खुसमस्कराला विचारले, आता काय. त्या राजपुत्राला म्हणावे, बहीण दे, नाही तर स्वर्गात जाऊन तेथे आमच्या वडिलांची करमणूक करायला कोणी आहे की नाही ते विचारून ये. खुसमस्कराने सुचवले. तो स्वर्गात कसा जाणार. तुमच्या वडिलांना मेल्यावर सरणावर घालून स्वर्गात पाठवले, त्याच रस्त्याने राजपुत्राला पाठवू. राजपुत्राला ती गोष्ट कळवण्यात आली. राजपुत्र संचित होऊन बसला. तो दुसरा भाऊ येऊन म्हणाला, दादा का दुःखी. राजपुत्राने सारी कथा सांगितली. रडू नका, मी देतो. तो रस अंगाला लावा आणि चितेवर निजा. तुम्हाला वेदना होणार नाहीत, परंतु जळून तर जाल. राजाला सांगून ठेवा की माझी राख मात्र माझ्या घरी पाठवा. राजपुत्र तो रस अंगाला लावून राजाकडे गेला. माझी राख माझ्या घरी पाठवा असे त्यांनी सांगितले. हजारो लोक तो प्रकार पाहत होते. चितेवर राजपुत्र निजला. अग्नी देण्यात आली. गहरी पेटली चिता. राजपुत्र जणू शांत झोपला होता. त्याच्या देहाची राख त्याच्या घरी पाठवण्यात आली. रात्रीच्या वेळेस तो एक भाऊ ती राख घेऊन बाहेर पडला. तो सर्प बनला. राखेचे भांडे तोंडात धरून तो पाताळात गेला. त्याने शेषाला सारा वृत्तांत निवेदला. महाराज, या राखे व शिंपाला अमृताचे 4 बिंदू घ्या. सर्प म्हणाला, हा साप तुझ्याबरोबर अमृत बिंदू होऊन पृथ्वीपर्यंत येईल. शेष म्हणाला, एक सर्प या सर्पाबरोबर निघाला. दोघे पृथ्वीवर आले. पातळीतील सर्पाने राखेवर अमृत शिंपले नि तो निघून गेला. राखेतून राजपुत्र उभा राहिला. जवळ भाऊही होता. तो म्हणाला, दादा, जा व राजाला सांग की त्याच्या वडिलांना स्वर्गात करमत नाही. खुसमस्कराची आठवण येते. त्याला लवकर पाठवून द्या. राजपुत्र परत आलेला पाहून सारे आश्चर्यचकित झाले. राजवाड्यासमोर ही गर्दी. राजपुत्राने पुत्राला राजाला त्याच्या वडिलांचा निरोप सांगितला. राजाने खुसमस्करास बोलवले व सांगितले, अरे माझे बाबा तुझी आठवण काढीत आहेत. जा तू त्यांच्याकडे. मी कसं जाऊ.
या राजपुत्रास पाठवले त्याच मार्गाने तूही जा. लोकांनी टाळ्या पिटल्या. दुष्टाची बरी जिरली. कोणी म्हणाले, राजपुत्र लगबगीने आपल्या राजवाड्यात आला व भावंडांना म्हणाला, हा राजा लहरी दिसतो, वेळपट दिसतो, येथे राहण्यात अर्थ नाही, चला आपण जाऊ. रात्री चौघे भावंडे निघाली. रातभर चालत होती. बरोबर फराळाचे होते. सकाळी प्रातःवर्दी करून सर्वांनी फराळ केला. ती पुन्हा चालू लागली. तो एक भाऊ म्हणाला, दादा मला निरोप दे, मी जातो. मला कंटाळलास? दादा, मी साप होतो. तुम्ही माझी भूक शमवण्यासाठी मांडीचा तुकडा कापून फेकलात. तुमचे उपकार फेडावे म्हणून तुमचा काही दिवस मी भाऊ झालो. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा, सुखी व्हा. आम्ही सापही केलेले उपकार स्मरतो. येतो दादा, सुखी व्हा. असे म्हणून तो भाऊ साप बनला व थोड्या अंतरावर फनफन करीत निघून गेला. थोड्या अंतरावर दुसरा भाऊ म्हणाला, दादा मलाही निरोप दे. का रे जातोस? दादा, मी तो बेडूक. सापाला मांडीचा तुकडा कापून देऊन माझे प्राण तुम्ही वाचवले. तुमचे उपकार फेडण्यासाठी मी तुमचा भाऊ बनलो. आम्ही यक्षित बेंडूक, परंतु केलेले उपकार आम्ही स्मरतो. असे म्हणून तो भाऊ बेडूक बनला व टुनटुन उड्या मारीत निघून गेला. पुन्हा थोड्या अंतरावर बहीण म्हणाली, दादा मलाही निरोप दे. तूही चाललीस? होय दादा, पाडसे वाट पाहत बसतील. मी ती हरणी. तू माझ्यावर बाण सोडणार होतास, परंतु तुझे मातृप्रेम जागे झाले. तू मला मारले नाहीस. तुझे उपकार फेडायला मी बहीण झाली. आता जाते, सुखी हो. असाच दयाळू मायाळू हो. बहीण हरिणी बनून कृतज्ञतेने मधून मधून मागे बघत वाऱ्याप्रमाणे पळसाकडे पळत गेली. राजपुत्र आता एकटाच राहिला. विचार करीत तो निघाला. पशुपक्ष्यातही केवढी कृतज्ञता बुद्धी असे त्याच्या मनात येत होते. मग माणसाने किती चांगले असले पाहिजे असा विचार त्याच्या मनात आला आणि या विचारात तो आपल्या घरी आला. पहाटेची वेळ होती. मुलगा गेल्यापासून राणीला झोप येत नसे. ती गच्चीत उभी होती. देवाला प्रार्थना करीत होती. कोण आहे? पहारेकरांनी दरडावले. मी राजपुत्र. माझा बाळ म्हणत राणी धावतच खाली आली. तिने राजपुत्राला हृदयाशी धरले. राजाही आला. पुत्र पित्याच्या पाया पडला. शहाणा होऊन आलास? राजाने विचारले. होय तात, तो नम्रतेने म्हणाला. राजाने राजपुत्राला गादीवर बसविले. त्याचे लग्नही करून दिले. राजा राणी मुलाला व सुनेला आशीर्वाद देऊन तपश्चर्येसाठी वनात निघून गेली. नवीन राजा राणी उत्कृष्ट राज्यकारभार चालवू लागले. सारी प्रजा सुखी झाली. तुम्ही आम्ही होऊया, गोष्ट आमची संपली, शेरभर साखर वाटली. धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि अशा प्रकारची कथा बघण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला आमच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल.